कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो अरे, इथलं सगळं मी बघते. तू ना काळजीच नको करू, मी देईन. हो, ठेव ठेव ठेव. आदित्य ऐक ना, काय आहे, माझ्या गावाकडून एका माणसाचा फोन आला होता, जत कडून रे. तुझ्या हक्कानी आपल्या ऑफिसमध्ये त्याला काही काम देशील का रे? बापरे, हा एवढा विचार करतोय. काम देईल ना? मला वाटतं देईल. हो. बापरे, हा एकटाच काय एवढा हसतोय? हसू दे, आपलं काम तरी झालं. थँक्यू. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. मला माफ केलंस ना, त्यामुळे माझ्याकडून तुला छोटंसं गिफ्ट. मी तुझ्यात दंग, पुढे बाकी काय, तुझी साथ संग असता. हो. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नवा. तुझ्या विना उरेन अर्थ जीवना. भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये. लाटांची गाणी दे तुझी निशाणी, मनात माझ्या रे. रंगवून टाक आयुष्य माझे, सूर तुझे साद दे. पहाटवली ती तुझ्या उशाशी, रात्रीला आवाज दे. येईन आता मी उराशी आशा, ही जाण्याची वेळ नको. ओढ तुझी माझ्या लागे जीवारे, जीवाशी खेळ नको. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. प्रिया, दादाला काय झालं ना काय कळतच नाही. काय झालंय? अगं कसला कमाल खुश आहे माहितीये तो. नाही म्हणजे ठीक आहे, त्याने खुश असलंच पाहिजे, बट दिस इज समथिंग डिफरंट. काहीतरी वेगळंच आहे. प्रीतम, तुम्ही आदित्य दादांना ओळखता ना? त्यांना घर आणि बिझनेस याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही सुचत नाही. आय एम शुअर नक्कीच कुठली तरी महत्वाची डील क्रॅक झाली असणार, म्हणूनच खुश असतील. नाही नाही नाही, तेच सांगतोय ना मी. तो जसा आता वागतोय ना, तसं मी पण वागलो होतो. काय? हो, तशा प्रेमात पडलो होतो ना, तेव्हा असंच तर वागायचो. प्रेमात पडलो होतो म्हणजे? आता नाही का तुम्ही माझ्या प्रेमात? प्रीतम तुम्ही ना तसं नाही. एक मिनिट प्रीतम सर, हे काय ऐकलं मी आता? तुमचं प्रिया मॅडम वर प्रेम नाही? बघ ना पारू, कसं बोलताय ते. प्रेम वगैरे नका काळजी करू. मी ना यांना आत्ताच्या आत्ता सरळ करते. हे काय आत्ताच्या आत्ता सरळ करते म्हणजे? आणि हे काय यांच्या प्रेमात ना 1 मिनिट. हे बघ, ऑलरेडी ना घरात सगळे विचित्रच वागतायत, तू तरी सरळ वाग बाई. त्या दादाला काय झालं ते कळत नाहीये, तू तरी शाण्यासारखी वाग बाई. काय झालं? काय झालं आदित्य सरांना? अच्छा. काय झालंय म्हणे आदित्य सरांना? अख्ख्या
अख्ख्या जगाला कळलं पारो, तुला नाही कळलं अजून? प्रीतम सर, हे बघा, तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच कळत नाही. काय झालं? त्याच्यात झालेले बदल बघ ना पारू, किती वेगळा वागतोय ना तो. आय एम डॅम शुअर तो कोणाच्या तरी प्रेमात पडला असणार. अरे तू बेस्ट फ्रेंड आहेस ना त्याची, त्याने तुला नाही सांगितलं त्याच्या आयुष्यात कोण आहे ते? मला नाही, आदित्य सर तर बोलले नाही तसं काय बी. प्रीतम, आदित्य सर जर प्रेमात पडले असतील, त्यांना जर कोणी आवडलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नाही, चांगलीच गोष्ट आहे, पण आईचं काय करायचं? ती दादाला घेऊन प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आणि आता ते दिशा आणि अनुष्काबद्दल जे काय झालंय ना, त्यानंतर आई जी कोणी मुलगी शोधेल ना दादासाठी, ती खूप पारखून घेणार आहे. प्रीतम, आदित्य दादांना जर कुठली मुलगी खरंच पसंत पडली असेल ना, तर आय एम शुअर आई लग्नाला नक्की परवानगी देतील. आणि जर नाही दिली ना परवानगी, तर ती कशी मिळवायची ना, ते आपण दोघं बघू. कळलं? करेक्ट. पारू, तू करशील ना आम्हाला मदत? वय मी आलेच. परफेक्ट. बघितलं, आता पारू पण आपल्या सोबत. डोंट वरी, सगळं छान होईल. येस. थोडा वेळ थांबवते ना, बहिणीने विचारून सांगतो मी. काय विचारायचे मोहन? बहिणी, जनवर्ताचे पत्रकार आलेत तुमची मुलाखत घ्यायला. तुमची परवानगी असेल तर त्यांना बोलवून घेतो आता. पण आपल्याला जेव्हा काही डिक्लेअर करायचं असतं तेव्हा आपण डिरेक्टली प्रेस कॉन्फरन्स घेतो. नाही, असे अचानक पत्रकार का आले? पण असं दारातून परत पाठवणं बरोबर नाही वाटणार. दिशा प्रकरणात पत्रकार बंधूंनी खूप मदत केली आपल्याला. उगाच निगेटिव्ह मेसेज नको जायला. ठीक आहे, बोलवात त्यांना. पाठव त्यांना आत. बहिणी. नमस्कार मॅडम. नमस्कार. बसा ना. थँक्यू मॅडम. खूप दिवसापासून आपल्या मुलाखतीसाठी प्रयत्न करत होतो. फायनली आज आपली भेट झाली. मॅडम, एक छोटीशी मुलाखत आपण घेऊया. हो, करा ना सुरू. फक्त थोडी लवकर संपवूया, कारण आमच्या बऱ्याच मीटिंग्स लाईंड अप आहेत. तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाच्या आदित्य सरांच्या लग्नासाठी जी मुलगी निवडली ती चुकीची निघाली. छोट्या मुलाच्या बाबतीत पण असंच घडलं. या दोघांच्या बाबतीत तुमची पहिली निवड चुकली, हे खरं आहे का? हो, दुर्दैवाने हे खरं. आईला मॅडम, म्हणजे तुम्हाला बिझनेस छान जमतो, पण माणसांना पारखण्यात आपण गल्लत करता, असं म्हणता येईल का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.